शेतकरी बंधूंनो, यावर्षी जर तुम्ही कापसाची लागवड करणार असाल तर लवकर येणारे वाण मी तुम्हाला 5 वाणाबद्दल माहिती सांगणार. या 5 वाणापैकी कुठल्याही एक वाणाची जर निवड केली तर तुमचा कापूस दिवाळीच्या आतच घरामध्ये येणार आहे. साधारण या वाणाचा कालावधी 140 दिवसाच्या आतमध्ये वेचणीस कापूस येतो. शेतकरी बंधूंनो, लवकर येणारी जी कापसाची वाण आहेत याची लागवड जर तुम्ही केली तर तुम्हाला पुढचं दुसरं पीक जसं की गहू असेल, हरभरा असेल हे घेण्यासुद्धा मदत होते. 75% जो तो कापूस आहे तो 2 ते 3 वेचणीमध्येच होणार आहे. तर असे 5 वाण तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी तुम्हाला काम करायचं आहे, आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. एकतर ह्या वर्षी शेतकरी बंधूंनो बघता तुम्ही पाऊस काळ हा कमी सांगितला आहे, त्यामुळे आपण लवकर वाण येणार जर निवडलं तर आपल्याला निश्चितपणेच फायदा होणार आहे. तसं दुहेरी दुसरा फायदा काय की लवकर येणाऱ्या कापूस जे वाण आहे त्याच्यामध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव हा कमी आढळून येतो. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये फवारणीचा खर्च करायची गरज पडत नाही. आता 5 जे वाण सांगणार मित्रांनो, त्यामध्ये पहिल्या नंबरचं जे वाण आहे मित्रांनो तो न्यूझीविडूचंच आशा. आता हे वाण मित्रांनो लोकप्रिय वाण आहे. आपल्याला या वाणामध्ये कापूस हा लवकर वेचणीस येतो. मोठे आणि वजनदार बोंड असल्यामुळे कापूस हा वेचणीसुद्धा सोपा जातो आणि आपल्याला जास्त उत्पादन या कापसामध्ये मिळतं. न्यूझीविडूचं आशा या वाणाची खासियत काय, तर या कापसाच्या झाडाचे जे खोड आहे ते मजबूत असल्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये वादळ वारा असेल याच्यामुळे कापसाचं लोळण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला वेचणीमध्ये कापूस सोपा जातो. लवकर कापूस वेचणीस येणारे वाण असल्यामुळे 140 दिवसामध्ये तुम्हाला हा कापूस वेचणीस येतो. न्यूझीविडूचा आशा बोंडाळीचा प्रादुर्भाव होण्याआधीच आपला कापूस वेचून घरी येतो. त्यामुळे तुमची जर जमीन भारी असेल, मध्यम असेल तर तुम्ही या कापसाच्या वाणाची निवड करू शकतात. पहिल्या क्रमांकाचं वाण होतं न्यूझीविडूचं आशा. आता दुसऱ्या क्रमांकाचं जे वाण आहे ते न्यूझीविडूचंच विजेता हे वाण आहे. न्यूझीविडूचं जे मित्रांनो विजेता आहे या वाणाची खासियत काय की वजनदार कापूस असल्यामुळे आपल्याला बाजारभावसुद्धा चांगला मिळतो. याचे बोंडे मोठे, कापूस वेचणीस अतिशय सोपा, लवकर कापूस वेचणीस येत असल्यामुळे. 3 नंबरचे जे वाण आहे ते राशी कंपनीचं स्विफ्ट आहे. 971 या वाणाचं नाव आहे. हे सुद्धा लोकप्रिय वाण आहे. वजनदार बोंड आणि जास्त उत्पादन देणारे हे वाण आहे. राशी स्विफ्ट या वाणाची खासियत काय शेतकरी बंधूंनो, तर 75% जो आपला कापूस आहे हा 2 ते 3 वेचणीमध्येच होतो. दिवाळीच्या आत कापूस आपल्या घरी येतो. या वाणाचा जर कालावधी बघायला गेला तर 140 दिवसामध्ये आपल्याला हा कापूस वेचणीस येतो, म्हणजे लवकर येणारं वाण असल्यामुळे. ज्या शेतकरी बंधूंना मर रोगाची समस्या आहे, जास्त पावसामुळे असेल, काही जणांच्या प्लॉटमध्ये कापसाचं झाड आकस्मिक मर रोग येतो, अशांसाठी वाण अतिशय चांगले. मर रोग या वाणावर कमी आढळून येतो. हलक्या ते मध्यम जमिनीसाठी तुम्ही या वाणाची निवड करू शकता. 3 नंबरचं वाण लक्षात ठेवा, राशी कंपनीचं स्विफ्ट आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो 4 नंबरचं वाण सर्वांच्या ओळखीचं आणि मोठ्या प्रमाणात लागवड होणारं तुळशी कंपनीचं कबड्डी. हे सुद्धा लोकप्रिय वाण आहे आणि शेतकऱ्यांना विश्वासाचं वाण असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात या वाणाची लागवड होते. लवकर येणारं वाण आहे, कापूससुद्धा आपल्याला परवडतो. हे वाण कमी दिवसात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना या वाणामध्ये भरपूर नफा मिळतो. या वाणाची दुसरी खासियत काय, बोंडाचं वजन चांगलं असल्यामुळे 6 ते 7 ग्रॅमचे आपल्याला सरासरी जे आहे ते बोंड मिळतात. कबड्डी हे जे वाण आहे 135 ते 140 दिवसामध्ये वेचणीस तयार होतं. जेवढे पण तुम्हाला वाण सांगितले ते साधारण 140 दिवसापर्यंत आपल्याला वेचणीस येतात. लवकर येणारे वाण आहेत सर्वच 5 जे वाणं सांगितले. तर यावर्षी पाऊस काळ कमी, तर कमी पावसामध्ये तग धरणारं वाण म्हणून तुम्ही तुळशी कंपनीचे कबड्डी या वाणाची निवड करू शकता. आणि जास्त पाऊस जरी झाला किंवा कमी पाऊस जरी झाला तरी स्थिर उत्पादन आपल्याला या तुळशी कंपनीच्या वाणामध्ये येतं. लक्षात ठेवा, तुमची जमीन हलकी किंवा मध्यम असेल तर तुम्ही तुळशी कंपनीचं वाण निवडू शकतात. आता 5 नंबरचं जे वाण आहे ते अजित कंपनीचंच 5च नंबर आहे त्या वाणाचा, अजित 5 असं नाव आहे. आता या अजित 5 वाणाची खासियत काय, तर जे तुम्हाला मी 5 वाण सांगतो याच्यात सगळ्यात जास्त आणि लवकर येणार जर असेल कोणतं वाण तर ते 130 दिवसामध्येच आपल्याला वेचणीस येतं. बाकीचे जे 4 वाण सांगितले ते साधारण 140 दिवसाला वेचणीस येतात. पण अजित जे 5 आहे ते वाण तुम्हाला 130 दिवसामध्ये वेचणीस येतं. सगळ्यात लवकर येणारे वेचणीस कोणचं वाण आहे तर ते अजित 5 आहे. तर फक्त अजित 5 वाणाची तुम्ही लागवड जी आहे तुम्ही हलक्या जमीन, मध्यम जमिनीमध्ये करायची, भारी जमिनीमध्ये अजिबात लागवड करायची नाही. अजित 5 या वाणाची खासियत काय, तर रस शोषक कीटक जे आहेत त्यांना हे कमी बळी पडतं. तसंच मोठ्या आकाराची आणि वजनदार बोंड ह्या वाणाचे सुद्धा आहेत. फक्त लागवड करताना जमीन हलकी ते मध्यम असली पाहिजे. आता तुम्हाला मी थोडक्यात 5 वाणाबद्दल माहिती सांगतो की कोणत्या जमिनीनुसार तुम्हाला कोणतं वाण निवडायचं. ह्या 5 वाणाचं तुम्ही तुमच्या जमिनीनुसार निवड करायची आहे. तर सर्वात आधी वाण तुम्हाला सांगितलं होतं न्यूझीविडूचं आशा. आता न्यूझीविडूचं जे आशा आहे तुम्ही भारी जमिनीमध्ये लागवड करू शकतात आणि न्यूझीविडूचं जे विजेता सांगितले तुम्ही हलक्या ते मध्यम ह्या दोन्ही जमिनीमध्ये लागवड करू शकतात, हलकी किंवा मध्यम. न्यूझीविडूचं विजेता. आता 3 नंबरचं जे वाण सांगितलं होतं स्विफ्ट, राशी कंपनीचं स्विफ्ट 971, हे तुम्ही सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करू शकतात. आणि तुळशी कंपनीचं जे कबड्डी आहे ते हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये लागवड करायची, भारी जमिनीमध्ये अजिबात लागवड करायची नाही. आणि त्यानंतर 5 नंबरचे जे वाण सांगितले तुम्हाला अजित 5, हे सुद्धा हलकी किंवा मध्यम जमिनीमध्ये चालतं, भारी जमिनीमध्ये याला उत्पादन चांगलं येत नाही. अशी तुम्हाला 5 वाणाबद्दल माहिती दिलेली. तसंच शेतकरी बंधूंनो ज्यांना कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन हवे अशासाठी आपण अतिशय माफक दरामध्ये फक्त 99 रुपये भरून त्यांना सविस्तर सल्ला दिला जाईल. खालील क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून तुमचे प्रश्न विचारू शकता. शेतकरी बंधूंनो जाताना तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आपल्या चॅनलला तुम्हाला फॉलो आणि
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून दुसऱ्याही शेतकऱ्यांना फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.